मराठी कॅफे. ओके, सो रेडिओ सिटी 91.1 वर तुमचा लाडका RJ अतरंगी अभि आहे आणि माझ्यासोबत एक कल्ला करणारी गँग आहे, नादखुळी गँग आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. सो आपल्यासोबत कोण कोण आहे मी इंट्रोडक्शन एकदा देऊन टाकतो तुम्हाला सगळ्यांना. निक शिंदे. अच्छा, हा कोण आहेस? कोण आहे? कोण आहे? प्लीज. मी सिंगल मध्ये. सिंगल नाही, तू सिंगल आहेस हे आम्हाला गाण्यातून कळलंय. मी सॉन्ग काय बघितलं नाही. सॉन्ग बघितलं? 1 मिलियन उगाच झाले का त्याचे? सो आपल्यासोबत रितेश कांबळे आहे आणि भावा मध्ये बसलेला आहे. भावा गौरी पवार आपल्यासोबत आहे. सोनाली सोनवणे सिंगर आणि सोबतच प्रशांत नागती दादा. हॅलो. तर सर्वे सर्वा म्हणूनच हे सिंगल आहेत ना, म्हणूनच हे सिंगल, यामुळे हे सिंगल आहे. आमचं दुर्दैव आमच्या गाण्यात ते आहेत. पण नाही यार, खरंच काय ऍक्टिंग केलेली आहे गाण्यामध्ये दोघांनी. ऍक्टिंग नाही खरंच, ते तसं तू सांगितल्यानंतर, डिरेक्शन केल्यानंतर ते जे आलेलं आहे ते खरं खरं वाटतंय सगळं. पण नाही, मी सिंगल हे तुमचं गाणं आलेलं आहे आणि असं मी ओरडून सांगतोय मी सिंगल. पण इथे कोण कोण सिंगल मंडळी ते प्लीज हात वर करा. एव्हरीबडी. अच्छा, बट या गँग मध्ये एक नवीन मेंबर यावेळेस ऍड झालेला आहे आणि माझं असं मत आहे की त्यांच्यापासून सुरुवात करावी. सो गौरी, कसं वाटलं तुला एका म्युझिक अल्बम मध्ये काम करत असताना, म्युझिक सॉन्ग मध्ये काम करत असताना? मी आधी पण सांगितलं, माझं असं होतं डोक्यात की माझ्या कॅरेक्टरला कधीच म्हणजे तेवढा वाव मिळणार नाही, म्हणजे मी अशी टॉमबॉयची वगैरे. पण प्रशांत दादांनी मला मेसेज केला, मला तो बोलला की आपल्याला एक गाणं करायचंय. आणि मला असं झालं ठीक आहे करायचं, म्हणजे साईड रोल असेल कुठेतरी किंवा मागे मी कुठेतरी डान्स करत असेल असं झालं. बट मी म्हटलं अच्छा हो करूयात ना असं म्हटलं. त्याच्यात तू लीड रोल आहेस. म्हणजे जेवढी प्रशांत दादाची गाणी मी बघितली आहेत तर खूप सुंदर दिसणाऱ्या मुली आणि होतात ना ते पोरी तुझ्या नादानं, ते एक असतो एक. मला सांगा, कोण कोण म्हणतं की ही सुंदर नाही? रिसेंटली साडीवरचे फोटोज टाकलेले, इंटरनेट पागल झालेलं आहे तिच्या मागे. आणि ते तुम्हाला लवकरच कळेल ती किती अजून सुंदर अच्छा लपवली लुक मध्ये. पण ती सुंदर आहे, बट ऑब्विसली सुंदरच आहे. बट अजून ती खूप गोष्टी, सुंदरता आणि तो मुलीची अदाकारी सगळं आहे तिच्यात. ओके, कधी दाखवत नाही आणि होपफुली लवकरच ते पण बघायला माध्यमात. सो तेच दादा मला बोलला की आपण एक गाणं करतोय. तेव्हा मी दादाला तेच म्हणाली की दादा नाही जमत आहे किंवा मला डान्स करायला जमणार. तेच दादाला की गणपती डान्स येतो मला, फक्त मला अगदी कोरिओग्राफी नाही येत. दादा म्हणाले आम्ही सगळं तुला शिकवू, त्याचं काही टेन्शन घेऊ नकोस. आणि मग ते एक पॉझिटिव्ह होतं की दादा सांगतोय मग ओके. आणि एक दिवसा अगोदर मला असं पण झालेलं की दादा केसांचं काय करू, मेन पॉइंट भाई केसांचं काय करू आणि वीक बीक लावायचंय काय की केस कापून येऊ. दादा बोला काहीच नको करू, जशी आहे तशी आहे, आम्हाला तशीच आवडते. सो हे खूप बोनस पॉईंट होतं. इव्हन सोनाली ताई सोबत मी कसं इंटरॅक्ट करणार, बरोबर, कारण ते कॉन्व्हर्सेशन मला जमत नव्हतं. कुठलाही मोठा सिंगर आहे किंवा कोण आहे तर कसं कोऑर्डिनेट करायचं. तर स्टार्टिंगला जेव्हा मी दादाच्या घरी आले, दादा मला खूप वाटायचं की भाई बहुत प्रोफेशनल आहे, खूप प्रोफेशनल आहे आणि आपण जाऊन बसायचं आणि फॉर्मल गप्पा होणार असं वाटलं. पण दादाच्या घरी गेलो, त्याच्या घरी सुद्धा इतका कम्फर्टेबल माहोल होता की त्याच्या आईने लगेच मला जवळ घेतलं आणि मला असं झालं की मैं 2-3 दिन आराम से रह सकती है असं झालं. म्हणजे असं झालं. मग दादानी जवळ घेतलं, मला बोला तू काय टेन्शन घेऊ नको, आपण करून घेऊ. मग तेव्हा सोनाली ताई तिकडे अवेलेबल नव्हती आणि ती दुसऱ्या दिवशी येणार होती. मेन मुद्दा मला असा आवडला की सोनाली ताई पहिल्यांदा शूटला आली बिकॉज आय वॉज अनकम्फर्टेबल आणि माझ्यासोबत अजून पण होते त्यांच्यासाठी. तर मला ही गोष्ट तिच्याबद्दल खूप आवडली. आणि कुठे झाली शूटिंग? नाशिक. तो प्रश्न तू नाशिकमध्ये शूटिंग झाली, तू फक्त हिच्यासाठी नाशिकला? येस. माय गॉड. आणि तिने इतकं कम्फर्टेबल केलं मला. ती माझी बोलली की असं नाही गौरी असं असतं, मेकअपसाठी मला ते इरिटेट होत होतं. तेव्हा ती बोलली अरे नाही ठीक आहे मी करून देतो, तू काही टेन्शन घेऊ नको. आणि निक आणि रितेश बद्दल पण स्टार्टिंगला मला असं झालेलं की हे लोक ऑलरेडी सॉंग्स मध्ये
परफॉर्म करून झालेले आहेत. बरोबर. सो दे नो एव्हरीबडी प्रोडक्शन सगळे त्यांना ओळखतात. आणि मी स्टार्टिंगला निक एवढा कम्फर्टेबल होता, रितेश एवढं करणार, अरे तू भाई आपण तू वेट तर मला ते असं झालं की नाही यार ऑकवर्ड नाही होत. सो दॅट वॉज द थिंग की फॅमिली वाटली मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. आणि सगळ्यांना असं वाटत होतं की ही बोलत नाही. 2 दिवस असेच गेले, ही बोलत नाही. 3rd दिवशी आमची जी मस्ती सुरू झालेली ना की वाटतच नाही की कोणतरी पोरगी आपल्याच्यात. सो मला तेच झालं की फॅमिली फिलिंग आया वो मेन है. सो रितेश आणि निक, मला तुम्हाला विचारायचं आहे, मी सिंगल हे गाणं तुम्हाला ऑफर झाल्यावर आनंद झाला की दुःख झालं? आनंद माहितीच नव्हतं. याला नव्हतं माहिती, मला माहित होतं. याला वेगळ्याच गाण्यासाठी बोललेलं आणि वेगळं गाणं चालायचं मला माहित होतं. कारण दादा मला सारखा, म्हणजे आम्ही स्कूटीवरती फिरायचो, दादा मला बोलत होता की एक गाणं करायचं रे, एक गाणं करायचं. सो मला नव्हतं माहित की हे ते गाणं असेल. दादानी केलं आणि सगळ्यांना दादा ड्राफ्ट पाठवतो, सोनालीला पाठवतो, भूषणला, म्हणजे अख्ख्या टीमला पाठवतो. सो मला पण पाठवलेलं आणि मी ऐकलं पहिल्यांदा आणि मला खूप आवडलं. मी बोललो दादा जे आपण दुसरं गाणं करतोय ते नको करायला, पहिले हे करू आपण. अरे वा. आणि खूप एक्साइटेड होतो. नंतर दादा बोलला की आपण रितेशला घेऊ आणि बिंदास मुलगी असेल. सो अजून पण एक्साइटेड होतो, कारण रितेश सोबत तर ऑलरेडी मी केलेत गाणी, 2 गाणी झालेत. गौरी सोबत पहिलं गाणं होतं आणि एकदम तगडं झालंय, तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही बघितलंय. तर खूप मजा आली. आणि येस, चांगला एक्सपिरियन्स होता गाण्याचा पण. आणि रितेश होताच डान्स वगैरे आम्हाला शिकवायला. रितेश, डान्स कोरिओग्राफी कोण करत होतं तिथे सेटवर? अविसर करत होते, पण तो सांगायचा, कारण जास्त पहिला कॅच हाच करतो, डान्सच्या स्टेप असतात आणि आम्ही याच्याकडून शिकतो नंतर. ओके. वाय. रितेश, बाय चॉईस सिंगल आहेस की कसं आहे? सिंगल उन्हाळा पडलाय लाईफ मध्ये. पण त्याने विचारलं की चॉईसने सिंगल आहेस की कोणी भेटतच नाहीये असं काही? कोणच नाही भेटत. खरा ठीक आहे. 15 वर्षांचा आहे त्याला, एवढं पण 15 वर्षाचा पण आहे. पण नाही, भारी. दोघांचं काम अतिशय उत्तम आहे. गाणं तितकंच मस्त गायला गेलं. सोनाली काय म्हणजे त्याच्यात तू ऍक्टिंग सुद्धा केलेली आहेस, तू सुद्धा एक कॅमिओ केलेला आहे त्या म्युझिक व्हिडिओमध्ये. आणि जितका केलेला आहे तेवढ्यात हे दोघं वेडे झालेले आहेत. पण गाणं गातानाचा कसा एक्सपिरियन्स? कारण मी सिंगल असं आतून निघाला असेल ना तुझ्या? नाही, ऍक्च्युली मला सिंगल असण्याचं दुःख नाहीये यांच्यासारखं. अच्छा, ओके. म्हणजे मी म्हणू शकते मी बाय चॉईस सिंगल आहे म्हणून. त्यामुळे तसा काही फील नव्हता. बस नेहमीप्रमाणे गाण्याचा फील पकडायचा, शब्दांचा फील पकडायचा आणि आपलं समजून गाणं करायचं छान प्रकारे. आणि लिहिलं इतकं भारी दादाने, बरोबर, त्यामुळे मग ते छान येणारच होतं नेहमी. ओके. उलट दादाने फील करून ते गाणं लिहिलं. मला ते वाटतं, कारण आमचं तरी ठीक आहे, म्हणजे रिलेशनशिप वगैरेचं वय आहे पोरांचं सगळ्यांचं, पण दादाचं तर लग्नाचं वय. प्लीज कोणी तरी असेल तर हे अनाऊन्स करते की दादासाठी योग्य ती मुलगी आम्ही शोधतोय. तर अशी कोणी असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, मला इन्स्टाला डीएम करा किंवा प्रोफेशनली मेल केला तरी छोटी असली तर आम्हाला पण करू, ऍप्लिकेशन पाठवून द्या. फक्त एवढंच आहे, दादा ऑडिशन घेणार. दादा प्रशांत नागतिका स्वयंवर आणि तो मी ठेवीन. बेस्ट आहे. बेसिकली युनिव्हर्सल दादा बनवून ठेवले. सगळे आर्टिस्ट सगळेजण दादा बोलतात. इव्हन माझ्यापेक्षा मोठे वयाने असतील ते सुद्धा दादाच. म्हणजे कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला तर ह्या दादा असं व्हायला. बट आय एम बाय चॉईस मी पण सिंगल आहे. डेफिनेटली लग्न. म्हणजे आता दादाचं असं नाही आहे माझ्याकडे प्रपोजल्स, मी नाही ऍक्सेप्ट करत. ऍक्च्युली खरं सांगायचं तर म्हणजे थोडंफार या फील्डमध्ये काम करत असताना थोडंसं नाव होतं. बरोबर. खूप सारे डीएम्स येतात. मला वाटतं ह्यांना खूप जास्त येते, आम्हाला पण अजून मधून येतात, तुम्हाला पण येतात. डेफिनेटली सोशल मीडिया इज नॉट फॉर रिलेशनशिप. म्हणजे एखादी मुलगी मेसेज करेल, मी त्याच्यात बिलीव्ह नाही करत. भेटणं आणि समजून घेणं त्याच्यावर. दादा इज वेटिंग फॉर द डेस्टिनी. सोशल मीडियावर खूप सारे मेसेजेस येतील आणि त्याच्यामध्ये सोशल मीडिया नको, त्यापेक्षा 90s दादा या गाण्यामध्ये तू जेन झीचं प्रेम दिलेलं आहे. कारण यात रिसेंटली व्हायरल झालेल्या सगळ्या रील्सचे डायलॉग्स, परत म्हणजे काय डोंगर, काय झाडी वगैरे, हे सगळं ते त्यात इन्क्लूड केलेलं आहे. एकदम टार्गेट ऑडियन्स
तुझा फिक्स होता, सिंगल मुलं आणि जेन झी. येस, मला सांगायला आवडेल, बेसिकली गाणं दुसरंच होतं. आमचा शूट प्लॅन झाला आणि दुसऱ्या गाण्यासाठी आम्ही प्लॅन केलं होतं की ते गाणं आपण शूट करूया. ओके. ते गाणं आम्ही ऑलमोस्ट स्क्रॅच बनवला, शूटसाठी रेडी केला, सोनालीने पण स्क्रॅच गायला होतं. आमचा सिंगर सुद्धा फायनल झाला की आम्ही आज त्यांच्याकडून गाऊन घेऊ, आणि त्यांच्याकडून डेट मिळाली नाही, त्यांचे थोडा मोठा सिंगर असल्यामुळे त्यांच्या डेटचा प्रॉब्लेम झाला. तर मग आम्ही बोललो तरी शूटला जाऊया. ते जात असताना त्याच्या दरम्यान म्हणजे त्याच्या 3-4 दिवस आधीच शूटला जायच्या अचानक मला ते सुचलं सिंगल, आणि मग ते मी लिहिलं. ओके. तर ते लिहिल्यानंतर मी जस्ट सहज सगळ्यांना ऐकवलं, ड्राफ्ट पाठवलं किंवा ऐकवलं, सगळ्यांनी सांगितलं हे गाणं करूया. ओके. सो बेसिकली ज्या गाण्याची पूर्ण तयारी झाली होती प्रोडक्शन टीमने नाशिकमध्ये, त्या गाण्याच्या आधी हे गाणं करायचं ठरलं. ओके. अँड देन वी डिसाइडेड की हे दोन्ही गाणे आपण एकाच स्टोरीमध्ये करूया, आणि मग त्याचा फर्स्ट अँड सेकंड पार्ट. सो ते जे गाणं आहे ते गाणं ह्या गाण्याचं सेकंड पार्ट आहे. दोन्ही गाणी शूट झालेत, आणि बॉन्डिंग का वाढली सांगायचं मला आवडेल की गौरी सोबत फर्स्ट टाइम काम करत होतो. यांच्या या कार्टून सोबत मी आधी पण कामं केलीत, बट बॉन्डिंग कारण आम्ही 7 ते 8 दिवस आम्ही एकत्र होतो नाशिकमध्ये. नाशिक मधला क्लायमॅट तिकडे आम्ही एकत्र होतो, फिरायचो, फिरत होतो. लिटरली आतून निघतं काय डोंगर काय झाडी. आणि तो पण मला वाटतं रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी मला वाटलं की तसं काहीतरी टाकावं, कारण कन्सेप्ट होती तशी की हे लोक ट्रॅव्हल करतात, त्यांना झाडी डोंगर सगळं दिसतोय, कारण हे रॅन्डम लोकेशनवर शूट झालेलं आहे. आम्ही जिथे जात होतो चांगलं वाटलं लोकेशन शूट, आणि माझ्या लाईफ मधलं हे पहिलं गाणं आहे असं रॅन्डम लोकेशनवर. अदरवाईज आम्ही आधी रेकी करतो, तिथेच शूट होणार, तिथेच शूट होणार. बट हे गाणं आम्ही ठरवलेलं की रॅन्डमली जिथे भेटेल तिथे. आणि खऱ्या अर्थाने सिम्प्लिसिटी वर्क्स ऑलवेज. आणि 1 मिलियन त्याच्याचमुळे इतक्या लवकर झाले, म्हणजे लवकर झाले. आताच्या काळात 4-5 दिवसांच्या आतच झाले. येस, 3 दिवसामध्ये 3 दिवसात. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की या आताच्या काळामध्ये एवढं प्रेम मिळणं खूप अवघड आहे. म्हणजे लाईक्स आणि कमेंट्स एवढ्या येत आहेत, म्हणजे जवळजवळ 2000 कमेंट्स आहेत, आणि एवढे लाईक्स आहेत. म्हणजे जर बघितलं तर ऑर्गॅनिकली एवढं प्रेम मिळतं, त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आनंदी आहोत. खरंय. आणि आम्ही सुद्धा आनंदी आहोत की तू इतकी छान छान गाणी आमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि खरंच सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप छान सक्सेस, आणि सेकंड पार्ट साठी कॉंग्रॅच्युलेशन्स इन ऍडव्हान्स, आणि ऑल द बेस्ट ऑल्सो. सेकंड पार्ट साठी आम्ही वेट करतो. कधी येतंय? लवकर एक्सपेक्टेड आन्सर होत आहे. कारण शूट ऑलरेडी झालेलं आहे, मी जसं म्हणालो ऑलरेडी झाले. त्याच्यामुळे दरवेळी कसं असं एक गाणं झाल्यावर सेकंड पार्टसाठी लोक विचारतात कधी येणार कधी येणार, पण त्याची आम्ही अश्युरिटी नाही देऊ शकत, कारण कधी शूट होईल, कधी ते सेकंड पार्टचं गाणं बनेल. बरोबर. पण यावेळी सगळं झालेलं आहे, फक्त रिलीज करायचं आणि एडिटिंग आणि रिलीज करायचं, त्यामुळे मला टेन्शन नाही. पण आम्ही वाट बघतो त्या 5 मिलियन व्ह्यूज. ग्रेट. झाले 5 मिलियन झाले की पटकन करा मग, पटकन लवकर. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू सो मच आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. मराठी कॅफे.